पुणे में पालक मंत्री मुरलीधर मोहन ने कहा कि वे अपने शहर में कानून व्यवस्था को बिगड़ने नहीं देंगे। उन्होंने पुलिस को सख्त कार्रवाई के निर्देश दिए और हाल ही में स्वारगेट बस स्टेशन पर हुई बलात्कार की घटना में आरोपी की जल्द गिरफ्तारी की बात कही। एक मॉडेल म्हणून पुण्यातल्या आपल्या 8 विधानसभेतला एक विधानसभा म्हणून हेमंतजींनी जो पुढाकार घेतला त्यानुसार आपल्याला पाहतो की आपण मागच्या 15 दिवसात महिन्याभरात अत्यंत चांगला बदल, सकारात्मक बदल या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आपण पाहतोय। त्यांनी स्वतःही संकल्प केला की इथून पुढे माझा मतदारसंघ स्वच्छ राहण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं चुकीचं काम आता कोणी करणार नाही। मी स्वतः कधी फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी आता लावणार नाही, माझे कार्यकर्ते लावणार नाही। आजही आपण जर पाहिलं तर स्वच्छता नारायणाची महापूजा म्हणजे खरं तर तिथीप्रमाणे आज गाडगेबाबांची जयंती आहे आणि त्या निमित्तानं आज ही सत्यनारायण आपण पूजा घालतो, त्याच्यात काही संकल्प करतो आणि त्या संकल्पांना आपण आपल्या आयुष्यामध्ये तसं वाटचाल करतो, जे संकल्प सोडतो। तसंच मला असं वाटतं की स्वच्छता नारायण महापूजेतनं हाच संकल्प हेमंतजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी जोडला की कधी इथून पुढच्या काळामध्ये या कसबा मतदारसंघामध्ये स्वच्छतेचं अभियान हा आमचा प्रमुख संकल्प आहे। या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये स्वच्छतेला आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि त्या दृष्टीने अनेक बदल दिसायला लागलेत, अनेक कामं व्हायला लागलेत।